नमस्कार. झडपीगुरुजी.com ऑनलाईन HTML प्रशिक्षणामध्ये आपले स्वागत आहे. हा आपला भाग क्रमांक 3 आहे. मित्रांनो, आपण पहिल्या भागामध्ये HTML ची बेसिक स्ट्रक्चर आपण पाहिलेलं आहे. आपण बेसिक स्ट्रक्चर एकदा पुन्हा नव्याने पाहूया आपण कसं लोड होते ते. ठीक आहे. हा, आपण दिस इज माय फर्स्ट HTML डॉक्युमेंट इथपर्यंत आपण आलेलो होतो. आता आपण या भागामध्ये थोडंसं नवीन माहिती घेणार आहोत. आता हे जे आपण टेक्स्ट लिहिलेलं आहे, दिस इज माय फर्स्ट HTML डॉक्युमेंट, याला आपण कोणतेही टेक्स्ट असो, ते टेक्स्ट जर आपण पॅराग्राफनं लिहिलं तर अधिक चांगलं जाते. ठीक आहे. मी तुम्हाला पॅराग्राफने कसं लिहायचं याविषयी थोडंसं सांगतो. पॅराग्राफ हा एक पेअर टॅग आहे आणि हा जिथं संपतोय पॅराग्राफ त्या ठिकाणी पेअर टॅग आपण क्लोज करायचा आहे. आपण पेअर टॅग या ठिकाणी क्लोज केलेला आहे. ठीक आहे. आता आपण अजून एक बघूया. आपल्याला वाटतं की आपण नेहमी पाहतो टायटलमध्ये दिलेले असते बऱ्याच ठिकाणी. ठीक आहे. टायटल म्हणजे मोठ्या अक्षरामध्ये हेडिंग वगैरे म्हणतो ना आपण. हेडिंग कसे लिहायचे, हेडिंग विषयी पण थोडंसं आपण इथे माहिती घ्या. दिस माय फर्स्ट HTML डॉक्युमेंट कॉपी करतोय मी आणि इथे पेस्ट करतोय. इथं अगेन करूया, रिपीटेड असल्यामुळं H1. हां, आता ठीक आहे. आता आपण पाहूया हेच डॉक्युमेंट आपलं कसं दिसत आहे एकदा हेडिंग असल्यामुळं. ठीक आहे. हेडिंग तुमच्या लक्षात आले असेल ज्यावेळेस आपण H1 दिलेलं आहे या ठिकाणी. आता H1 म्हणजे काय, तर ही फॉन्ट साईज आहे. H1 म्हणजे काय, एक आपण जसं म्हणतो एक्सेलमध्ये वगैरे फॉन्ट साईज वगैरे असते असं काही. ठीक आहे. H1 म्हणजे सगळ्यात मोठा ज्यावेळेस आपल्याला फॉन्ट द्यायचा असतो वेब ब्राउझरमध्ये, तर त्यावेळेस H1 फॉन्ट हा दिला जातो. आता आपण काय करूया, H2 देऊन पाहूया. आता एक गंमत बघा, आता फॉन्ट आपण H2 वाढवलं नाही ते H1 म्हणजे कमी साईज, H2 म्हणजे मोठी मोठी साईज असं आपल्याला वाटत असते. परंतु याच्यामध्ये HTML मध्ये आपण डॉक्युमेंटमध्ये लिहित असताना H1 म्हणजे मोठी साईज आणि H1 म्हणजे लहान साईज आणि H2 म्हणजे मोठी साईज असं नसते. या ठिकाणी बघा H2 ची आता फॉन्ट साईज छोटी झालेली दिसेल तुम्हाला. ठीक आहे. म्हणजे जसं जसं तुम्ही H2 H3 वगैरे करत जाल तसं तसं थोडी थोडी फॉन्ट साईज कमी कमी होत जाईल. अशी साधारणतः फॉन्ट साईज 6 पर्यंत आपल्याला वाढवता येते. मी 3 पर्यंत घेतोय आणि त्यानंतर थांबतोय. ठीक आहे. एक डेमो म्हणून आपल्यासाठी. हां, म्हणजे तुम्हाला फॉन्ट साईज कशी वाढवायची HTML डॉक्युमेंटमध्ये आता याच्यात समजलं असेल. आता आपण काय करूया, एक ट्रिब्यूट पाहूया आपण. ट्रिब्यूट काय असतात ते बॉडी कलर वगैरे. आपण आपल्याला असं वाटतं की आता हा फॉन्ट आपण जे लिहिलेला आहे एकदम व्हाईट बॅकग्राऊंड आहे, याला ब्लॅक कलर आहे फॉन्टला. ठीक आहे. आता आपण पाहूया या व्हाईटचा बॅकग्राऊंड कलर कसा चेंज करायचा याविषयी आपण थोडंसं माहिती घ्या. आता प्रत्येक या याच्यामध्ये बघा, आता आपण हेडला इथे आलो, आपण हेड, हां, हेडमध्ये आणि टायटल लिहिलेलं आहे. तसं एका या गोष्टीला आपल्याला काय असतं, एक ट्रिब्यूट असते. ट्रिब्यूट म्हणजे काय, तर याचा एवढाच डॉक्युमेंटचा आपल्याला आता कलर चेंज करायचा आहे. ठीक आहे. हे आपण ह्या ट्रिब्यूटमध्ये जाऊया. आता बॉडीला आता फक्त आपल्याला काय करायचं आहे, आता हे पेज म्हणजे एक बॉडी आहे या ठिकाणी, ही पेज म्हणजे एक बॉडी आहे. या बॉडीला आपल्याला काय करायचं, कलर बदलायचा. या कलर बदलायचा एक सिंपलसा कोड आहे, बॅकग्राऊंड कलर आपण असं म्हणतो थोडक्यात. तर HTML मध्ये त्याला BG कलर म्हटलं जातं, BGCOLR. ठीक आहे. आणि इज इक्वल टू द्यायचं असते आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा दिल्यानंतर तुम्ही कोणताही कलर लिहा. ठीक आहे. चला मी माझ्या आवडीचा कलर घेतो, ऑरेंज कलर. ऑरेंज कलर घेतला म्हणजे इकडे बघूया आपण आता काय ते. ओके, झाला कलर चेंज. आणि अजून एक दुसरा घेऊ आपण, ब्लू घेऊया कलर. सेव्ह करायचं प्रत्येक वेळेस. मी कंट्रोल S करतोय. आपण फक्त प्रत्येक वेळेस काय करत जातं, सेव्ह करत जा. ठीक आहे. हां, ब्लू कलर झाला. अजून जर तुम्हाला याच्यापेक्षा वेगळे कलर जर आपल्या मनानुसार पाहिजे असतील तर काय करायचं माहिती काय, HTML कलर कोड्स म्हणून एक आहे. कलर कोड्स या वेबसाईटवर जायचं. आपल्या HTML चे कलर कोड्स तर आपण लक्षात ठेवणं अवघड आहे. त्यामुळं HTML चे कलर कोड्स लक्षात ठेवण्यासाठी वेबसाईटवरून आपण कोणतेही कलर वगैरे घेऊ शकतो. ठीक आहे. आपण आता एक डेमो म्हणून तुम्हाला एक कलर कोड दाखवणार आहे. वेबसाईट लोड प्रॉब्लेम.
तर दुसऱ्या वेबसाईटवरून घेऊया आपण w3schools.com. तुम्हाला कलर कोड कसा लावायचा या ठिकाणी ते सांगून टाकतो थोडक्यात. तर बघा यापैकी आपण काय करूया, पेजला कलर देण्यासाठी एकदम ठळक दिसलं पाहिजे. आता हा जो कलर आहे #8B0008B, या कलरला काय करतो मी कॉपी करतोय. ठीक आहे. आणि आपण नोटपॅड मध्ये जायचं. पुन्हा इथं ब्लू इथून दिसतंय डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये हा कलर कोड आला पाहिजे. पेस्ट केला. ठीक आहे. आता मी Ctrl+S करतोय आणि नंतर मग आपल्या या पेजवर येतोय. ठीक आहे. बदलला कलर कोड. म्हणजे तुम्हाला आता पेजचं बॅकग्राऊंडचं कलर कोड कसं चेंज करावं आणि हेडिंग कशा द्याव्या, या दोन गोष्टी तुम्हाला निश्चित आता समजल्या असत्या. थोडंसं काय करायचं मित्रांनो, पाहून पाहून प्रॅक्टिस केली असता तुम्हाला हे समजेल. आणि विशेष म्हणजे एक सांगतो तुम्हाला, खूप अशा आयडिया आहेत की रेडीमेड देतात, परंतु जर तुम्ही पर्सनली असं हे कोड लिहून वगैरे प्रॅक्टिस करत गेले तुम्ही H1 H3 असं बॉडी बॅकग्राऊंड हेड वगैरे, तर तुम्हाला काय होईल तर एकदा शिकलेली माहिती ही पक्की राहील. कारण रेडीमेड जर तुम्ही समजा टायटल येणार आहे किंवा हेड येणार आहे, असे सॉफ्टवेअर आहेत भरपूर, परंतु त्यामधून पूर्ण ज्ञान मिळेल असं नसते. कारण पर्सनली जर आपण इंडिव्हिज्युअली प्रत्येक कोड लिहिला तरच आपण काय केलेलं आहे काम ते नंतर सुद्धा आपल्याला कायम लक्षात राहते. अजून एक अजून असे असंख्य व्हिडिओ मी HTML चे देणार आहे. खूप व्हिडिओ राहतील HTML PHP CSS चे. एकेकानं प्रॅक्टिस करत राहा ही विनंती. धन्यवाद. अधिक व्हिडिओसाठी आपण झडपीगुरुजी.com वर व्हिजिट करायचे आहे.